मध्ये कसं वाटतंय हे योग्य वाटतंय का? चला मग. गुड मॉर्निंग. तर कसे आहात सर्व? मजेत. तर आज सुरुवात चालू आहे ब्लॉगिंगला घरून. एक 7-8-10 दिवसानंतर घरी आलो परत. व्हिडिओ वगैरे काही अपलोड नाही केला त्यानंतर. आणि इतर काय व्हिडिओ पण बनवित नाही, ही निस्तीच झाली. चॅनल निस्ता मॉनिटाईज केलाय. आणि हे आता सध्या तर तयारी चालू आहे. आपलं लाडू बनवायची मागच्या शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तुम्हाला, बघितला तुम्ही शॉर्ट व्हिडिओ लाडू बनवायचा. आता तीच प्रोसेस आज पूर्ण दिवसभर घरी आहे. संध्याकाळी परत जायचं आहे गाडी घेऊन खाली करायला. तर चला बघू काय होतं, कसं बनवतो काय सगळं. मागचं डायरेक्ट बनवलं होतं. तर यावेळी तर शेंगदाणे पण येतं, कच्चे शेंगदाणे भाजून घ्यायची प्रोसेस चालू आहे. आम्ही ड्रायफ्रूटसाठी सगळे ड्रायफ्रुट्स घेतले. इथं खोबऱ्याचा किस घेतला, खोबऱ्याचं किस आहे, शेंगदाणे, ड्रायफ्रुट्स, ओली खजूर पण, ओली खजूर, गुळ पण आहे. गुळ पण एक नाही, गोड जर वाटले म्हणजे टाका. थोड्या प्रमाणात गुळ टाकायचा राहतो त्यामध्ये, गुळ पण टाकून. तर काय बनवायचं भरपूर दिवसांचे व्हिडिओ पण शूट करायचं चालू आहे. रोज काय व्हिडिओ पण येत नाही, ती पण काय चालू काय होतं. तर असो काय होते काय नाही. मग व्हायला काय चालू आहे प्रोसेस. देव बाप्पा शांत आहे. आपलं देवघर छोटंसं. लगेच बघायला आले काय करतात. कधीतरी यूज करीत जा स्टँडचा. करते ना मी, कधी यूज करते जळून चालले ते. असो चला सुरुवात आपण हां आत्ताच आंघोळ केली जस्ट. गंध पण नाही लावला नाटाफाटा करून. काय तर फक्त म्हणाले परफ्यूम नका आणू नका आणू नका आणू. आणले की सगळ्यात आधी लावायचं ती करते. तर आपलं फेवरेट माझं परफ्यूम कलेक्शन तुम्ही बघू शकता. हा एक शनायावाल्याचं हे अत्तर आहे. त्यानंतर हे पण कोणते ऑरेंज टच म्हणून आहे, हे पण अत्तरच आहे. खोलव ना. हे पटेलवाल्यांचं आहे नेसी म्हणून. अरे हो बघू शकता. हे स्पॉट झुडिओमधून आणलं आहे. हे बेल्ट विटा म्हणून आहे, गोट मेन्स. आणि हे पटेलवाल्यांचंच निक म्हणून आहे. हा निक फ्रेग्रन्सवाला आहे. संपले का? संपले. एवढा स्टॉक आहे आपला, एवढाच. मस्त आहे तुम्ही बघू शकता. हा शनायावाल्याचं मस्त एकदम मस्त आहे. आपण शनायावाल्याचा. आणि हा पण एकदम भारी आहे. याचा फ्रेग्रन्स लय मस्त आहे. येता वेळेस मी गुजराततून येता वेळेस घेतला आहे. दिसायला पण ॲक्टिव्ह आहे. कसं काय ब्रँडेड नेसी पटेलवाल्यांचाच आहे. हाय आपलं भारी वाटतं. मस्त वास वगैरे येतो. हे पण लय भारी मस्त. हे छोटंच आहे पण एकदम लॉंग टर्मसाठी आहे बा. लॉंग फ्रेग्रन्स त्याचा, लॉंग लास्टिंग. ते 5 mlच आहे. आणि त्यानंतर हे फेवरेट आहे. हे पण लय बेस्ट आहे. हे संपत आलं आहे. एकदम भारी होतं. म्हणजे जे पण भारी वाटतील ते घेतोय मी. याचं मस्त वास येतो. तर असो चला दाखवलं माझ्या आवडतीचं माझं कलेक्शन. चला बघू, बनवू, जेवण करू, काय बाहेर जायचं असं बाहेर जाऊ. या ठिकाणी शेंगदाणे भाजून झाले तर त्याला भाजून असे सोलून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला म्हणजे नाही का छान पण वाटते. आणि इथं माझ्याकडं ड्रायफ्रूट हे बारीक करायचं चालू आहे. इथं एक थोडं मिक्सरमध्ये टाकलं, एकदमच भोगा झाला. त्यामुळे मग मी त्यामुळं आता की त्याच्यामध्ये कुठं म्हणून काम लावून दिले मला. चला एक प्रोसेस चालू आहे. ही कुठे आहे वरती ठेवली. त्या खजुराच्या पण बिया काढून घ्यायच्यात आपल्याला. बिया वगैरे काढून झाल्या का मग त्याला गॅसवरती चांगलं पुढची प्रोसेस दाखवते.
तर या ठिकाणी बनवायचं चालू आहे. मी बसलो होतो आराम करायला. काय करावं, तू वगैरे टाकले ते नको टाकू आधी, हे बदाम टाक. त्यासाठी तुम्ही भाज्या असतात सोबत माहिती का, हां बुद्धी कमी ना तुला, म्हणजे मला नाही. बाली झाली पूर्ण. हे भाजून घ्यायचं आहे बदाम आपले. हे घरून मम्मी देत असते, गावरान म्हणजे आमच्या टाकलेलं आहे. सासूबाई खूप देत असते. चला तर भाजून घेऊ आधी. उपयोगाचा जास्त उपयोग नव्हता चांगला म्हणून सासूबाईने दिलेल्या तुपांना आम्हाला लाडू करून देते. सासूबाई म्हणायला पण एकटीच खाते का गावात तुम्ही म्हणून. खरं हे हुशार असं आहे. सगळं भाजून घ्यायचं, तळून घ्यायचं. हे पण काजू पण घ्यायचे तिकडं. हे खारीक आहे आणि त्यावरती सगळं आपलं खारीकन हे काय आहे? हे म्हणून म्हणू ते घे. खारी बारीक कट करून घेतलं आणि खोबऱ्याचा किस आहे, किसून न घेता आयताच आणलेला आहे. हा खोबऱ्याचा किस आहे. हे सगळं तळून घ्यायचं आणि आपल्या भाजून घेतलेल्या शेंगदाण्यामध्ये बारीक केलेल्या त्यामध्ये टाकत राहायचं. झालेत का तयार? झालेत ना. करून ठेवते म्हणली होती लाडू. मिसळ घेऊन आलोय, बघू शकता. काम करून करून दमली. एवढे काम केलं मी, लाडू बनवलेत त्यामुळे मी त्यांना बाहेर मिसळ खाऊ. लाडू सगळं झाडून पिळून मस्त याच्यात आहेत का? हा, खाली. इसमें लड्डू. वाव, बघू शकता लाडू बनवले तर. किती मोठं काम केलं मी. मिसळ पाव तर बनत होतं ना तुमचं, अजून सोडले पण नाही. मी सोडते आता. तरी दम निघाला मला आता. भूक लागली मला पण. मिसळ खाऊ आता मस्त. जायचं खाली करायला गाडी. आता जायचं, उद्या जायचंय. मज्जा ती आली बघ. अरे मिसळ 2 आणल्यात ना. हा, दोन ना द्यायला पाहिजे का? मला वाटलं हीच. चालतं, एक मिनिट. मिसळ मग किती भारतात केलंय मी. घरी नाही बनवलं, बाहेरून सांगितलं होतं. मग चिकून आणलंय नाही तर मलाच म्हणते चमचा घ्या चमचा घ्या. चला. जसं काय मी बनवलंय असं. किती मजा वाटते मला असं सर्व करायला. सर्व करायला. काका मिसळ. हे झाले बघ, 2 जणांनी सांगितलं मी तुम्हाला. अरे बाई, खाऊच तर मी हेच म्हणणार लय आणली. नाही बघ, काही तेवढीच खावा. मला आवडतं, कसलं आवडतं. खा ना. माझा फेवरेट आहे. चला तोंडाला पाणी निघते, एकदम नाही निघा ना आता खाऊन घेते मी. मस्त मिसळ पाव. बघू ट्राय करून. काका मिसळ तर भारी भारी म्हणत होती. तिखट लागत राव पण. हो तिखट आहे. मी पाक किती भारी केली. तिखट आहे, खाऊन बघ. लय तिखट आहे. तिखट आहे. फक्त रस्सा घेतला होता अजून. चला मिसळ खाऊ. बघू पुढचं प्लॅनिंग. संध्याकाळी एडिट करू, अपलोड करता येईल उद्या. वरती आलो टेरेसवर. ऊन पडलं आता, भारी वाटतं. मस्त वातावरण भारी झालंय. हे बघू शकता कसं का वातावरण आहे. इथं नदी पावसाळ्यात तुम्हाला दाखवली नाही वाटतं. हे इथपर्यंत ऊस दिसतो, इथपर्यंत पाणी येतं. इकडं मॅडम. टेरेस आपलं बिल्डिंगचं. इकडं पण साईडला मोठाले बिल्डिंग आहेत राव म्हणे. असं वाटत नाही म्हणून उंच उंच आहे का घर ते बिल्डिंग. ते कसं काय नगरकर. चला आता झाला टाइम. किती वाजले? 5. चहा प्यायचा टाइम झालेला आहे. जाऊ चहा घेऊ. चल चहा मांडू. थोडासा रील बनवून आपण छान चहा मांडे. चल नाच होती. उडीच मारेल चहा सांगितलं. हा चल मार दे चहा. चहा दे ना. मारते मारते म्हणून पकडा पकडा खायची का? चहा मागितल्या उडी मारते म्हणली ना. हां चहा दे. चहा नाही, चहा देते. जगात हे झालं. आहे का म्हणलं मारते काय ना उडी. आपण मोकळे पिछा सोडते होय असं. चला चला जाऊया खाली चहा वगैरे पिऊ. इथं घोडा आहे पांढरा. असं काय
मॉर्निंग. आज आहे घरचा दुसरा दिवस. तर रात्री बाहेर गेलो त्यामुळे काय व्हिडिओ जास्त बनवता आला नाही. कालचा नालचा म्हणून मी म्हणलं एकच बनवू नाही का. तर काल दाखवलं आपण काय केलं काय कशा पद्धतीने. आज सकाळी उठलो चहा वगैरे घेतलाय, आंघोळ करायची. पण आता खाण्यासाठी काय लगेच त्याची तयारी चालू आहे. काय म्हणलं मस्त काय बनवशील तर हे बघू शकता. मेथी मिसळून घेते आपण, मेथीचे पराठे करू आज. मेथीचे परोठे बनवायचं म्हणते आता. ही मेथी कधी व्हायचे काय, एक तर आवडत नाही, एक तर आवडत नाही. छान लागते. हा बनव लवकर, भूक लागली मला. पण आता एवढं सकाळी किती वाजलेत, किती 9-10 वाजले ना. कोथिंबीर पण जास्त मिक्स करावं त्याच्यात मग. चला बनवू पराठे. तर चला मेथी पराठे बनव, बघू कधी बनवायचं. मस्त चरचरीत बनवले तर अति उत्तम नाही का. भेटू डायरेक्ट नाश्त्याच्या टायमिंगला. मी म्हटलं होतं आज पराठे बनवायचे आहोत ना, तर हे पहा मी गव्हाचं पीठ, थोडीशी मेथी धुवून कट करून घेतलेली आहे आणि कोथिंबीर होती म्हणून टाकलेली आहे. असं की नाही की कोथिंबीर पाहिजे असं नाही का. आणि आपली हळद वगैरे त्यामध्ये, याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, त्याचा बारीक ठेचा करून घेतला आणि आपल्याला थोडेफार जिरे लागतील. मग मी आता याला सगळ्यांना मिक्स करून घेते आणि मळून थोडा वेळ ठेवते. सगळं काही आपण पदार्थ जे पण हवं ते सगळं टाकून, तिखट, मिरच, हळद, कोथिंबीर हे सगळं टाकून आणि चवीनुसार मीठ टाकून आपण हे सगळं मळू घ्यायचं. मळून असा छान असा उंडा करायचा याचा, जेणेकरून आपल्या पराठे छान असे होतील खुशखुशीत. ते बघा उंडा केल्यावर एक 5-10 मिनटं ठेवते मी यांना आणि मग बनवते. तर सगळं एकत्र करून छान असा उंडा मळून घेतलेला आहे लावण्यासाठी पीठ. तर आपण करूया आता पराठे. आवांची पण आंघोळ वगैरे झाली. काय शोधताय? लाडू येते त्याच्यामध्ये, त्यामध्ये ठेवले. ते काय येतं त्यामध्ये लाडू ठेवलेले आहेत बघा, काल बनवलेले आवांसाठी. सांगा मला. हेल्दी गोड झालं, मस्त झाले म्हणजे. चला तर मग आता पराठे पण करून त्यांना पराठ्याची पण टेस्ट विचारू आपण. छोटे असे उंडे करून घेतले आणि आपण याच्यात पराठे करू. भूक लागली. काय चाललंय, टाइमपास लावलाय आता, एवढा वेळ झालाय. तर सगळं माझं आवडलं ना आणि त्याच्यामुळे मी आधी हे करून झाल्यानंतर पीठ वगैरे मळून ठेवलं. तोपर्यंत मुरलं पण मला छान अशी पराठे पण होती. मस्त. तुला म्हणलं होतं बटाट्याच कर मस्त. ते नाही मेथीच्या मेथी टाकून पण नाही देता येत. भाजीत आवडत नाही म्हणलं तर ठीक आहे ना. चला चाललंय बनायचं परोठे. लवकर बनव परोठे, भूक लागली मला पण. नमक त्याला व्यवस्थित आहे का? खरंच परोठ झाल्या मग सांगतो मग. होय असं. चला चालले तर खाऊया, बघू कसे होते काय नाही. बोल बरोबर अर्धा तास झालं एक परोठा बनवायला. आत्ताच घेऊन आली पराठे, मेथीचा पराठा, मेथीचा परोठा. हे तर याच्यासारखं दिसतंय काय आपलं धपाटे. धपाट्यासारखं दिसतंय. कसं लागतं बघू टेस्ट. हा 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 गरम आहे. मस्त झालं सर. ते पण ट्राय करा एकदा नक्कीच. अतिउत्तम टेस्ट आहे. आपलं घरगुती एकदम भारी. चाललो आता बाहेर. मला घेऊन फिरायला नको म्हणलं तरी पण आपलं ब्लॅक घोडा लावलेला. चला जाऊ चक्कर मारून बाहेरून. लवकर आलं तर आहे, लवकर आलं तर आहे नाही का मग कितीकडे जर मी येणार इकडे. तर चला जाऊया. वगैरे आलो, फ्रेश वगैरे झाले मी आणि त्यांना येताना नॉनव्हेज घेऊन आलेलो. तर
त्यांना आता मी तर काही हे करत नाही ना, मी त्यांना बनवायला सांगितलं बनवते, तुम्हाला खायचं तुम्हीच बनवायचं. तर बघितलं काय आचारी किचनवर जाऊन बनवायचं काम चाललंय. काय कोणी बनवित नाही म्हणल्यावर काय करावं होतं, आपलं आपलं बनायचं ना, आपलं बनवायचं ना, आपलं खायचं. खायचं. तर बघा आता हे बनवत आहे भाजी. आज जाणार आहेत म्हणतात, वस्ताद जाणार आहेत नॉनव्हेज वगैरे भाजी वगैरे करून जेवण वगैरे दादा काहीतरी चपात्या वगैरे बनवते मी आणि मग देते वाटी लावून. चला मग झोपायला मोकळी आहे. एकटीच पसरायला मोकळी, काम कटाळून कधी बनवलं तर बनवलं, नाही तर नाही बनवलं. बट काय वाटतंय खरं सांगायचं कमेंटमध्ये, कसं वाटतंय हे योग्य वाटतंय का? चला मग